जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 11वा पाहणार आहोत. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला जीवनामध्ये जे प्रत्यक्ष अनुभव येतात त्यावर जर आपण शांतपणे विचार केला तर एक सत्य आपल्या लक्षात येतं की मानवी जीवन अपूर्ण आहे. एक आहे तर एक नाही, कुठे ना कुठे कशाची तरी उणीव ही आहेच. हे एकदा कळलं की मग समजतं की खरंच कुणी पूर्ण सुखी नाही आणि कुणी पूर्ण दुःखीही नाही. या जगामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याने प्रत्येक क्षण सुखाचा भोगला असेल. असा विचार केल्यावरही आपल्याला आपलं दुःख कमी वाटायला लागतं. कारण मग आपल्याला हे कळतं की माझं सुख दुःख हे मला माझ्या प्रारब्धानुसार भोगावं लागतं. प्रारब्धानुसार मला सुख आणि दुःख जर भोगावी लागत असतील तर त्याबद्दल मी दुसऱ्या कुणाला दोष का देऊ, दुसऱ्या कुणाबद्दल मी तक्रार का करू, त्याचा काही उपयोग नाही. प्रत्येक माणसाला नेहमी असं वाटत असतं की माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं. याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आपण केलेली बरी वाईट कर्म. कर्माचे 3 प्रकार आहेत. एक संचित कर्म, दुसरं क्रियामान कर्म आणि तिसरं आहे प्रारब्ध कर्म. संचित कर्म म्हणजे मागील अनेक जन्मामध्ये साठवून ठेवलेले कर्म, जी आपण पूर्णतः भोगलेली नाहीत, परंतु पुढच्या जन्मामध्ये जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा ती फळे आपल्याला भोगावीच लागतात. क्रियामान कर्म म्हणजे जे आपण वर्तमानात करतो ते कर्म आणि प्रारब्ध कर्म म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळतो आणि मग जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्या संचित कर्माचे बरे वाईट फळे आपण भोगतो. त्याला म्हणतात प्रारब्ध. भोग हे कुणालाच चुकले नाही. थोर थोर संत महंत होऊन गेले, त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगावी लागली. इतकंच काय, अगदी देवादिकांनाही त्यांचे भोग चुकलेले नाहीत. त्यांच्या कर्मानुसार त्यांनाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. राम कृष्ण यांच्या चरित्रावरून आपण बघतोच की त्यांनी किती जीवनामध्ये संकटांना तोंड दिलेले आहे. परंतु हे संत महंत देवादिक आपले दुःख भोगत असताना त्याबद्दल तक्रार करत नाहीत. ती दुःख ते आनंदाने भोगतात, कारण त्यांना माहीत आहे की हे त्यांनी केलेल्या कर्माचंच फळ आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. हे मना, तूच केलेल्या कर्माचं फळ तू भोगत आहेस, त्यामुळे त्याचं दुःख मानू नको. एकदा का हा कर्माचा सिद्धांत समजला की मग आपले मन शांत होते आणि आपण आपल्या दुःखाबद्दल तक्रार करत नाही, कुणाला दोष देत नाही, कुणाचा द्वेषही करत नाही. मग आपल्याला दुःख सहन करण्याची शक्तीही प्राप्त होते. पुढचा जन्म जर आपल्याला सुखी असावा असं वाटत असेल तर चालू वर्तमान काळामध्ये कर्म चांगली करणं हे आपल्या हातात आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपल्या हातात नाहीत, परंतु भविष्य आपल्या हातात आहे. पुढच्या भविष्यामध्ये जर आपल्याला सुखी करायचं असेल तर सध्या चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला अशीच कर्मे करावी लागतील की जेणेकरून आपलं भविष्य सुखी बनेल. म्हणजे आपलं भविष्य आपल्या हातात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकामध्ये
फार मोलाचा उपदेश आपल्याला केलेला आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.